जिथे मनाला धैर्य प्राप्त होतं, नीती, धर्म, शास्त्र यांचं अवलोकन करण्याची शक्ती ज्या ठिकाणी मिळते आणि त्याचं ज्ञान जिथे साधूच्या संगतीने मिळतं त्याला मंदिर असं म्हणतात. आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये अशी मंदिराची व्याख्या आहे. त्या मंदिराच्या परिसरात किंवा त्या मंदिराच्या व्याख्येमध्ये काही गोष्टींचा समावेश होतो. तो आता समाज विसरत चाललेला आहे. त्यामध्ये मुख्य समावेश होतो गोशाळा, पाठशाळा, पाकशाळा, देव आणि संत या 5 बाबींचा अंतर्भाव ज्यामध्ये होतो त्याला मंदिर म्हटलं जातं. मग पाठशाळा म्हणजे वेदाध्ययन किंवा संत वाङ्मयाचं शिक्षण दिलं जातं मंदिरात. गोशाळा म्हणजे पवित्रता, गायी ही आपली दैवत आहे. आणि पाकशाळा म्हणजे आलेल्या अभ्यागतांचं निवासाची, भोजनाची व्यवस्था असं तिथे, आणि संत असावेत म्हणजे, आणि देव मूर्ती असा त्याच्यात अंतर्भाव होतो. बणेश्वर मंदिर हे तळेगावातील अनेक मंदिरांपैकी मुख्य असलेलं मंदिर आहे. या मंदिरामध्ये सर्व बाजूनी समृद्ध जे शिवालयाला जे आवश्यक आहे ते सर्व बाबींचा इथे समावेश होतो. बणेश्वर मंदिर हे मुख्यत्वे करून हेमाडपंथी आहे. यादवांकडे हेमाद्री नावाचा एक मंत्री होता. त्याने एक मंदिराची शैली महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये विकसित केली. त्या शैलींपैकी हेमाडपंथी असं हे मंदिर आहे आणि त्याची खूप वैशिष्ट्ये सांगता येतील. ह्या मंदिरामध्ये जो कळस आपल्याला दिसतो तिथे वरती ध्यानाची खोली आहे. हेमाडपंथी मंदिराच्या खांबाची वैशिष्ट्ये आहेत. अशा पद्धतीचे खांब आपल्याला संपूर्ण भारतामध्ये हेमाडपंथी मंदिरात आपल्याला ते दिसून येतात. दुसरी असं की सरदार दाभाड्यांच्या ह्या बाजूनी समाध्या आहेत. जो तलाव आहे त्या तलावामध्ये गंधक मिश्रित पाणी असल्यामुळं तलवारीला धार लावण्यासाठी ते वापरलं जायचं, असं त्या तळ्याचं ऐतिहासिक महत्त्व पण आहे. त्या तळ्याच्या मध्ये जी देवडी आहे, मोठेचा वटा म्हणतो किंवा त्याला, तर त्याच्या खाली यादवांचं चिन्ह पण त्या याच्यामध्ये आहे. ते साधारणतः यादव काळात म्हणजे 700 ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातलं 700-750 वर्षापूर्वीचं हे मंदिर असावं असं त्याच्या बांधणीवरून लक्षात येतं. ह्या मंदिराचा इतिहास असं सांगता येईल की सरदार दाभाड्यांचं हे कुलदैवत म्हटलं तरी त्याला वावगं म्हणता येणार नाही. आद्य ते त्याचे भक्त होते. सरदार दाभाड्यांच्या कर्तृत्वाच्या आधीही रघुनाथ बल्लाळ आत्रे नावाचे शिवाजी महाराजांचे सुभेदार या ठिकाणी निवासाला होते. सुभेदारवाडा इथून जवळच होता. आणि असा या सगळ्या परिसराचा थोडासा ऐतिहासिकदृष्ट्या जर विचार केला तर कर्तबगार लोक जी होती त्यांना बणेश्वर बाबांचा आशीर्वाद निश्चित असला पाहिजे. आपल्या कोणत्याही हिंदू मंदिरात जर आपण गेला तर त्याला आपल्याला गणेशपट्टी दिसते. ही गणेशपट्टी प्रत्येक मंदिराला दिसते किंवा आपल्या घरावरती सुद्धा गणेशपट्टी असावी असा हिंदू गृहशास्त्राचा किंवा मंदिरशास्त्राचा नियमच आहे. पण शिवालयाला हे कीर्तिमुख असतं. त्या कीर्तिमुखाचा असा इतिहास आहे की भगवान शंकराने जालंधर नावाच्या राक्षसाचा वध केला. तो वध करत असताना त्याच्या 3ऱ्या नेत्रामधून एक पुरुष प्रगट झाला, राक्षस प्रगट झाला आणि त्याला खूप भूक होती. भगवंताने त्याला खूप भूक दिली. त्याने सांगितलं मला काम सांगा. तर भगवान शंकराने सांगितलं की सर्व राक्षस जातींना तू खाऊन टाक असं सांगितल्यानंतर त्याने सगळ्यांना खायला सुरुवात केली. आणि मग शेवटी तो पण राक्षसच होता. मग त्यांनी विचारलं आता मी काय करतो, तू पण स्वतःला खायला सुरुवात कर. मग त्यांनी पण काय केलं, खालून स्वतःला खाल्लं आणि त्याचं मुख राहिलं. मुख राहिल्यानंतर देवाने त्याला विचारलं की देवाने त्याला सांगितलं की मी तुमचं एवढं काम केलं, मला काहीतरी वर द्या. त्यामुळं भगवंताने सांगितलं की माझ्या मंदिरात उंबऱ्याला म्हणजे प्रवेशद्वाराजवळ तुझं मुख राहील, त्याला कीर्तिमुख लोक म्हणतील आणि तुझं दर्शन घेऊन जो आत येईल त्यालाच माझ्या दर्शनाचा लाभ होईल. अशा प्रकारचा वर भगवान शंकराने या कीर्तिमुखाला दिलेला आहे. आनंद आद्वय नित्य निरामय असं ब्रह्मतत्व आणि त्या ब्रह्मतत्व ज्या ब्रह्मांडात व्यापून आहे त्या ब्रह्मांडाचं स्वरूप म्हणून लिंग वापरलं जातं. भगवान शंकराचं जे तत्व आहे ते लिंग स्वरूपाने का मूर्ती का नसते तर ते ब्रह्मांडाचं स्वरूप म्हणून लिंग वापरलं जातं. याचं महत्त्व असं आहे की प्रकृती आणि पुरुष यांचं ऐक्य म्हणजे हे सगळं ब्रह्मांड आहे. प्रकृती म्हणजे माया किंवा त्याला आपण निसर्ग म्हणू, आणि ब्रह्मतत्व यांचं हे सर्वत्र व्यापक असलेले स्वरूप म्हणून लिंगाचं दर्शन आपल्याला शिवमंदिरामध्ये होतं. ही आपल्या भारतीय सनातन हिंदू धर्माची सनातन परंपरा आहे आणि शंकर मंदिरामध्ये तुम्हाला
दिसेल. पण इतरही शंकर मंदिरं जी आहेत, दक्षिणामूर्ती आहेत किंवा अर्धनारी नटेश्वर आहेत, भैरवनाथ आहेत, जे डोळसनाथ वगैरे या ठिकाणी मूर्त्या असतात, कारण ती त्या त्या कार्याकरता निर्माण झालेलं स्वरूप पण शंकराचं स्वरूप. पण शंकर म्हटलं की शिवालयामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतो त्या तत्वाने ही याची स्थापना झालेली असते. निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाचं लिंग प्रमाणभूत असणारं हे जे तत्व आहे, ही जी पिंडी आहे, या पिंडीला शास्त्रानुसार खरं शिवू नये, त्याला स्पर्श करू नये, त्याच्यावरती जलाभिषेक दुग्धाभिषेक दुरून करावा. आणि खाली जी प्रकृतीची जी पिंडी आहे तिलाही शिवणं योग्य नाही, हे शास्त्राचं असं मत आहे. आता आपण उभा असलेली जी समाधी आहे ती समाधी हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची ती समाधी आहे. खंडेराव दाभाड्यांचं वैशिष्ट्य असं की हिंदवी स्वराज्याची स्थापना करायचा जो संकल्प होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प ज्यांच्या कर्तृत्वाने पूर्ण झाला ते हे खंडेराव दाभाडे. केली दिल्लीवरती लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवला ते यांच्या सेनेच्या आधिपत्याखाली. त्यामुळं भारताच्या इतिहासामध्ये किंवा हिंदवी स्वराज्याच्या इतिहासामध्ये खंडेराव दाभाड्यांना फार महत्त्व आहे. आणि म्हणून खंडेराव दाभाड्यांची जी समाधी, त्यांचं निधन तळेगावीच झालं आजाराने, वृद्धापकाळाने. त्यावेळेला उमाबाई साहेब दाभाडे या हयात होत्या, त्यांनी त्यांची ही समाधी बांधली. या समाधीचं वैशिष्ट्य भारतात जितक्या समाध्या आहेत त्याच्यापैकी, त्या समाध्यांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असलेली समाधी, शिवशाहीर वंदनीय वैकुंठवासी बाबासाहेब पुरंदरेंनी ज्या समाधीचं वर्णन केलं ती ही समाधी आहे. आणि म्हणून या समाधीवरती काही शिल्प कोरलेली आहेत. ती शिल्प जे वीरघळ नावाचा जो प्रकार असतो त्याच्यात आणि त्या शिल्पांचे जे संकेत म्हणून जे पाहिले जातात त्याच्यामध्ये ह्या शिल्पांचा समावेश होतो. मी पूर्वी साधारणतः 1986 साली ज्यावेळेला लोणावळा टाइम्स बांदेकरांचा होता त्यावेळेला एक ह्या समाधीवर लेख लिहिला होता. पूर्वी खूप वर्ष झाली, म्हणजे आता 40 वर्ष झाली त्याला. प्रभू रामचंद्रानंतर आणि कृष्णानंतर जर आदर्श राज्यव्यवस्था जर कुणी पाहिली असेल तर ती पांडवांनी पाहिलेली आहे. म्हणून खंडेराव दाभाड्यांच्या व्यक्तित्वामध्ये पांडवांचं धर्म, नीती आणि शास्त्राचा अनुबंध त्यांच्या चरित्रामध्ये दिसतो. म्हणून खंडेराव दाभाड्यांच्या समाधीच्या उजव्याच बाजूला उमाबाई साहेबांनी पांडवांचं शिल्प कोरलेलं आहे. हे मंगलवाद्य ज्याला आपण तुतारी म्हणतो ते मंगलवाद्य वाजवणारे हे शिल्प आहे. म्हणजे त्यांनी ज्या लढाया लढल्या त्यामध्ये त्यांचा पराभव कधी झाला नाही, कायमच मंगल विजय हाती आला, ते दर्शवणारं हे शिल्प आहे. त्यानंतर इथे पांडुरंगाची मूर्ती दिसते, आपल्याला विठ्ठलाची मूर्ती दिसते. पण या मूर्तीतलं वैशिष्ट्य असं, ही चतुर्भुज मूर्ती आहे. चतुर्भुज मूर्ती असं सांगायचं की मी कमरेवर भक्तासाठी हात देऊन उभा आहे, पण ते करत असताना मी शंख आणि चक्र घेऊन, म्हणजे मी धर्म आणि संरक्षण हे दोन्ही करायला सज्ज आहे. आणि इथे तुळशी वृंदावन आहे, म्हणजे ज्याला आपण ग्रामव्यवस्थाही अतिशय चांगल्या पद्धतीने मी ठेवलेली आहे किंवा खंडेराव दाभाड्यांनी ठेवली, त्याचं प्रतीक सांगणारं हे शिल्प आहे. त्याच्या खाली शेषशाही भगवंताचं मूर्ती आहे, शिल्प आहे. शेषशाही भगवंत म्हणजे अखंड अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक किंवा राजा चं स्वरूप दाखवणारं हे शिल्प खंडेराव दाभाडे त्या व्यक्तित्वाचे होते. म्हणून अतिशय विष्णू स्वरूपाने त्यांना इथे कोरलेलं आपल्याला दिसतं. पुढं आलात तर त्यांच्या व्यक्तित्वातील आणखीन काही 2-4 गुण इथे दाखवण्यासारखे आहेत. बुद्धीची देवता भगवान गणपती, गणेश आणि शारदा असे हे दोन्ही त्यांच्या व्यक्तित्वातले गुण इथे शिल्पावरती अधोरेखित झालेले आहेत. त्यानंतर इथे गोब्राह्मण प्रतिपालक, आपण गोपालक नावाचा जो गुण राजामध्ये पूर्वीच्या होता त्या राजांचा गुण दाखवणारा किंवा खंडेराव दाभाड्यांचा तो गुण दाखवणारं हे शिल्प अतिशय प्रकर्षाने आपल्याला इथे दिसतं. 4, 5 आणि 6 शत्रू खंडेराव दाभाड्यांच्या काळात अस्तित्वात असले पाहिजेत हिंदवी स्वराज्याला, म्हणून हे शिल्प या ठिकाणी कोरलेलं आपल्याला दिसतं. काही शिल्प ही आबोल पण आहेत. आबोल म्हणजे त्याचा आत्ता आपल्याला अर्थ लावता येणार नाही, पण उमाबाई साहेबांची कल्पकता आपण जर लक्षात घेतली तर त्याचाही
चिंतन जर अभ्यासकांनी केलं तर त्याचंही चिंतन आपल्याला करता येईल. हे माझ्या दृष्टीने अबोले. पण हे जर पाहिलं आपण, ह्या इथे काही महिला ह्या दही दूध लोणी गवळणींच्या स्वरूपात आपल्याला दिसतात. हे समृद्धतेचं लक्षण आहे. ह्या सवाष्णी आणि गवळणी दाखवणं हे समृद्धतेचं लक्षण सांगितलं जातं. त्याच प्रकारे इथे गोपालकृष्ण इथे बासरी त्याच्या हातात आहे आणि गुण्या गोविंदाने प्रजा नांदते असं सांगणारं चित्र आहे. त्यातलं एक दुसरं महत्त्वाचं चित्र आहे आपण खंडोबाचं फोटो पाहतो. त्या खंडोबाच्या हातामध्ये भाला असतो आणि भाला आणि तो दैत्याचा नाश करतो किंवा दैत्याचा वध करतो. अशा प्रकारचं शिल्प आपण फोटोमध्ये पाहतो किंवा जुन्या शिल्पांमध्ये पाहतो. फक्त इथं राक्षस नाही आहे, तर इथं उन्मत्त झालेली जी सत्ता आहे त्या सत्तेचं प्रतीक म्हणून इथे हा प्राणी इथे दाखवलेला आहे. आणि खंडेराव दाभाड्यांच्या किंवा खंडोबाच्या आकृतीचं हे शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतं. हे इथं शिल्प आहे लबाड धूर्त लोकांचा कसा खंडेराव दाभाड्यांनी पराभव केला. इथे कोला किंवा लांडगा ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीचं इथं शिल्प आहे. ह्या ठिकाणी 2 योद्धे बसलेले आहेत आणि त्यांची चर्चा विनिमय चालू आहे. ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण असं शिल्प आणि समोर हनुमंतराय उभे आहेत. प्रभू रामचंद्रांची जे गुण आहेत तेही खंडेराव दाभाड्यांमध्ये आहेत असं सांगणारं हे शिल्प आहे. त्यानंतर इथं चक्रव्यूह होतं पूर्वी. हे शिल्प येणाऱ्या जाणाऱ्याला असं हात लावून त्याच्या थोड्या थोड्या खपली पडून ते आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वंदनीय वैकुंठवासी बाबासाहेब पुरंदरे नेहमी सांगायचे की ह्या समाधीला वज्रलेप करायला हवा, इतकी ती दुर्मिळ आणि मौल्यवान समाधी आहे. म्हणून त्याच्याकडे तळेगावातील अभ्यासकांचं आणि आपणा सर्वांचं लक्ष जावं. हे चक्रव्यूह कशा पद्धतीने भेदन करता येतं असं हे 2 शिल्प दाखवून त्यांनी केले. आमच्या घराण्याची जी दाभाडे घराण्याची जी कुलदेवता आहे ती जगदंबा भवानी, तिचं शिल्प इथे आहे. इथे एक आहे आणि दुसऱ्या आकारातील इथे एक शिल्प ते कोरलं गेलेलं आहे. त्यानंतर गोकुळ म्हणजे राजा जर यथा राजा तथा प्रजा आपण सांगतो तसं राजा जर सामर्थ्यवान असेल तर प्रजा अतिशय सुखा समाधानाने नांदत असते. त्याचं वर्णन म्हणजे गोकुळ सांगितलं जातं. शकटासुराचा वध कशा पद्धतीने देवाने केला ते एवढं शिल्प आहे. इथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि शकटावर असलेला हा तो शकटासूर, त्याला देवाने लात मारली असं दाखवणारे हे शिल्प आहे. ह्या ठिकाणी खंडेराव दाभाड्यांना हत्तीचा मान होता आणि काय जे त्यांची बिरुदावली होती किंवा त्याला आपण त्यांचा दैत्यप्यमान सन्मान जो होता तो सन्मान या शिल्पामध्ये संपूर्ण कोरला गेला होता. पण हे शिल्प आता भग्न पावलेलं आहे. इथे हनुमंतरायाचं चिन्ह आहे माऊलींनी असं वर्णन केलंय, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी. आणि पांडवांच्या वंशाचा दैदिप्यमान इतिहास आणि त्या अनुषंगाने असलेलं पांडवांचं तळेगावातलं एकमेव मंदिर भारताच्या इतिहासातलं ते तळेगावात आहे. आणि तळेगावच्या सरसेनापती खंडेराव दाभाड्यांच्या समाधीवरही पांडव आणि भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र यांच्या गुणांचं समन्वयात्मक शिल्प रचना उमाबाई साहेबांनी केली. त्याबद्दल त्यांना किती धन्यवाद द्यावेत. कारण वस्तू सामर्थ्य जर दाखवलं तरच आपल्याला ते लक्षात येतं. आपण ज्या पवित्र ठिकाणी उभे आहोत ती सरसेनापती उमाबाई साहेब खंडेराव दाभाडे यांची समाधी. भारताच्या इतिहासामध्ये ज्या अभ्यासू, तत्त्वज्ञ, लढवय्या, धर्मनीतिज्ञ अशा ज्या स्त्रिया झाल्या त्यामध्ये उमाबाई साहेबांचं नाव अतिशय वर आहे. अहमदाबादला ज्या वेळेला जोरावर खान बाबी नावाचा सरदार त्यांनी धुमाकूळ घातला होता त्यावेळेला जोरावर खान बाबीला शासन करून त्याला शाहूंच्या दरबारात हजर करण्याचं काम उमाबाई साहेबांनी केलं. म्हणून कर्तृत्ववान स्त्री ही तळेगावची मोठी मानाची बाजू आहे. आणि म्हणून उमाबाई साहेबांच्या या समाधीस्थळी तळेगावातील आणि तळेगावात बाहेरून येणाऱ्या लोकांना
नेहमी नतमस्तक व्हावंसं वाटतं अशी ही साध्वी सरसेनापती उमाबाई साहेबांची समाधी ही बणेश्वर मंदिराच्या प्रांगणात आहे. महाराष्ट्रातील 12 मावळात वसलेलं तळेगाव दाभाडे आणि त्या तळेगाव दाभाडे गावामधलं दाभाडे घराणं, ह्या घराण्याला शिवालयाचा किंवा त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे शिवालयांची अतिशय शोभिवंत किंवा दिमागदार व्यवस्था या घराण्याने लावली. तळेगावातील किंवा तळेगावच्या राजघराण्याकडे असलेल्या चाकण परिसरातील 1395 गावांमधील सर्व मंदिरं ही सरदार दाभाडे, सरसेनापती दाभाडे या कुटुंबाच्या मालकीची. तसंच हे मंदिरही सरदार दाभाड्यांच्या मालकीचं. या परिवाराने या मंदिराची व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने ठेवली आणि इथे तळेगावातील भाविक वर्ग या मंदिरांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था ठेवतो, दर्शनाला येतो. आणि या मंदिराची व्यवस्था इथले श्रावणी सोमवार असतील, महाशिवरात्र असेल, याचे उत्सवही मोठ्या प्रमाणात होतात. दर सोमवारी इथे अतिशय चांगल्या पद्धतीने आरती होते. रोज सकाळ संध्याकाळ इथे आरती केली जाते. काही भाविक भक्त मंडळ सेवा करत असतात. अशा या मंदिराचा थोडासा इतिहास आहे. या ठिकाणी आत्ता सेवा मंडळ जे आहे बणेश्वर महाराज सेवा मंडळ, त्या सेवा मंडळाचे कार्यकर्ते संतोष शंभूराव भेगडे या ठिकाणी अत्यंत सेवेमध्ये तत्पर असतात. त्यांचा परिवार, भक्त मंडळाचा परिवार इथे सेवा देत असतात. ते तळेगावचे नगरसेवक आहेत.